नमस्कार, अर्चनास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण ज्वारीची भाकरी आणि कांद्याची चटणी बनवणार आहोत। ही साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप चविष्ट आहे। तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आपल्याला अशी छान पातळ अशी भाकरी बनवायची आहे। तर अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि याला थोडंसं असं हाताने पसरून घ्यायचं आणि याला पाणी लावायचं, म्हणजे भाकरी करताना काय होतं की भाकरी कडेनं फाटत नाही। तर आता ही आपण छान अशी थापून घेऊया। तर आपण छान अशी भाकरी तयार करून घेतलेली आहे। पातळ आपल्याला छान थापून घ्यायची आणि त्यानंतर इकडे मी गॅसवर तवा पण गरम करण्यास ठेवलेला होता। तवा छान गरम होऊ द्यायचा आणि त्यावर ही आपण भाकरी घातलेली आहे आणि याला आपण पाणी लावून घेऊया। आणि यावरचं पाणी थोडंसं सुकायला लागलं की लगेच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे। आणि जास्त वेळ जर तुम्ही भाकरी तशीच ठेवली, लवकर पलटली नाही, तर मागच्या साईडने त्याला अशा रेषा रेषा पडतात, मागच्या साईडने भाकरी छान होत नाही। तर खालच्या साईडने आपण छान अशी खरपूस भाकरी भाजून घेतलेली आहे। तर हे पहा, भाकरी मस्त अशी फुगत आहे, याचा पापुद्रा छान निघतो। तर भाकरी आपली मस्त अशी छान फुगत आहे। आपली भाकरी सगळीकडून छान अशी भाजून घ्यायची, कुठे कच्ची अशी ठेवायची नाही। तर हे बघा, तर मी अशाच सर्व भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता चटणी बनवायची आहे। तर हे बघा, मस्त असं आपण भाकरी बनवलेली आहे। तर इथे मी चटणी बनवण्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडासा बारीक चिरला आहे आणि खलबत्त्यामध्ये घातलेला आहे। खलबत्ता माझा थोडासा छोटा आहे, जर मोठा खलबत्ता असेल तर चटणी कुटायला थोडं सोपं जातं। ही चटणी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये बनवा तर ही चटणी खूप छान लागते। आता उन्हाळा असल्यामुळे कैरी आणि कांद्याची चटणी पण बनवतात, पण नुसत्या कांद्याची चटणी जरी बनवली तरी ती खूप छान लागते। तर इथे मी छोट्या चमच्याने 3 चमचे यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही आहे, जिरे तुम्ही थोडेसे घालू शकता जर आवडत असतील तर, पण काही नाही जरी घातलं तरी ही चटणी खूप छान लागते। आता याला आपण कुटून घेऊया। एकदम सोपी रेसिपी असं तुम्हाला वाटत असेल, पण ही चवीला खूप छान लागते। ही माझी आजी नेहमी बनवायची आणि घरामध्ये काही साहित्य नसेल, जर चटणी आणि भाकरी जरी बनवली तर तुमचं खूप पोट भरून जाईल, असा हा पदार्थ आहे। काही पदार्थामध्ये खूप कमी साहित्य लागतं, पण चव खूप छान अप्रतिम येते, तशीच ही रेसिपी आहे। तर ही तुम्ही नक्की बनवा। तर ही चटणी आपण आता तयार करून घेतलेली आहे। आता ही खलबत्त्यातून काढून घेऊया। तर या चटणीवर फोडणी घालायची सुद्धा गरज नाही, तुम्ही भाकरीवर थोडंसं कच्चं तेल घालून खाल्ली तरी छान लागते। एखाद्या वेळेस खायची, कच्चं तेल नेहमी नाही खायचं। तर हे बघा, भाकरीला खूप छान असा पापुद्रा पण आलेला आहे आणि चटणी पण अप्रतिम झालेली आहे। तर ही तुम्ही नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा आणि ही रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये। ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद।